मित्रांनो, जसं जिओ एअरटेल व्हीआयने रिचार्ज प्लॅन वाढवले म्हणून बीएसएनएल सोशल मीडियावर अचानक ट्रेंड करायला लागला आणि लोक आता जिओ बायकॉट आणि बीएसएनएल ची घर वापसी असे हॅशटॅग सोशल मीडियावरती वापरताय। सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की जिओ एअरटेल आणि व्हीआयने 25% रेट अचानक का वाढवले आणि गव्हर्नमेंटने याबद्दल मौन का धारण केलंय आणि फ्युचरमध्ये अंबानींचे जिओ असंच लोकांचे खिसे ढिल्ले करणार आहे का? टेलिकॉम सेक्टर मध्ये बीएसएनएल एवढे मागे का आहे? यात गव्हर्नमेंटचा काही हात आहे का? आणि आता बीएसएनएल ऑप्शन होऊ शकतं का? आपण सगळं या व्हिडिओत बघूया। आपल्या एवढ्या मोठ्या देशात फक्त 3च टेलिकॉम कंपनी आहेत, जिओ, भारती एअरटेल, वोडाफोन आणि आयडिया। यांचे 3-4 जुलैला प्राइस वाढवण्यात आले आणि सगळ्यात जास्त प्राइस आपल्याला अॅन्युअल प्लॅन मध्ये पाहायला भेटतात। जो प्लॅन पहिले 2999 चा होता, आता डायरेक्ट 3599 चा झाला, म्हणजे तब्बल 600 रुपये वाढवले। बाकीचे प्लॅन पण जसे 249 वाला प्लॅन 299 ला झाला। कंपनी वाल्यांनी याचं कारण सांगितलं की ARPU ला मेंटेन करायला केलं। ARPU म्हणजे ॲव्हरेज रिव्हेन्यू पर युजर। म्हणजे कंपनी वाल्यांचं असं म्हणणं आहे की 5G सिस्टीम लॉन्च करण्यासाठी आम्हाला रेट वाढवावे लागले आणि गव्हर्नमेंट कडनं पण हेच सांगण्यात आलं। म्हणजे 5G मध्ये कंपनी वाल्यांनी इन्व्हेस्ट करून पब्लिकवर उपकार केले का? यांनी पब्लिकला एकदा विचारायला हवं होतं की 5G साठी तुमचा खिसा रिकामा करायचा प्लॅन चालू आहे, तुम्हाला मान्य आहे का? असंच फ्युचर मध्ये अंबानी आपले पैसे घेऊन जातील का? जिओ पहिले मार्केटमध्ये आला तेव्हा त्यांनी लोकांना फ्री डाटा दिला, तरी सुद्धा 100-200 रुपये आपल्याला द्यावे लागायचे। म्हणून जिओचे तब्बल 45,000 करोड युजर्स आहेत। असंच जर चाललं तर फ्युचर मध्ये जिओवाले 1 GB डाटा 100 रुपयाला द्यायला पण मागे पुढे बघणार नाही। जिओ 5G लॉन्च करतोय आणि इकडे बीएसएनएल आपलं 3G वरती काम करतोय आणि 4G आतापर्यंत काही ठिकाणीच प्रोव्हाइड करू शकलं, त्याचे युजर्स कमी होत आहे। आणि असं अचानक काय झालं की बीएसएनएल सोबत असं झालं? 2014-15 मध्ये बीएसएनएल ला तब्बल 672 करोड प्रॉफिट झाला होता आणि अचानक इतका लॉस का झाला? याचं कारण असं आहे की स्लो डिसिजन घेणं आणि लवकर अपग्रेड न करणं। अजून सगळ्यात मोठं कारण हे आहे की गव्हर्नमेंट याच्याकडे लक्ष देत नाहीये। तुम्हाला तर माहिती की गव्हर्नमेंट काम म्हणजे चालू आहे तर बस चालू आहे। नंतर 2016 मध्ये जिओने फ्री डाटा देऊन सगळे ग्राहक आकर्षित केले। आता लोक बीएसएनएल कडे आपले फ्युचर म्हणून बघताय। जर बीएसएनएल ने 4G 5G वरती काम केलं तर ऑटोमॅटिक सगळे लोक बीएसएनएल कडे येतील आणि त्याचे युजर्स पण वाढतील। तुम्ही पण बीएसएनएल कडे वळताय का? कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।